सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पस्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुदकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराच्या गाथा आम्ही बघतो आहे। सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये आत्म्याचं शुद्ध स्वरूपाचं वर्णन आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी कसा तऱ्हेने विचार करायला पाहिजे याच्या उपसंहार रूपामध्ये या गाथा आम्हाला आचार्यांनी दिलेल्या आहे। काल आपण बघितलं होतं की इंद्रियांचे जे विषय आहे हे इंद्रियांचे विषय जीवाला जबरदस्तीने भोगण्याला प्रवृत्त करत नाही, बाध्य करत नाही। ते आपल्या ठिकाणी विद्यमान आहे आणि ते जगामध्ये असणं हा त्यांचा स्वभाव आहे। कारण पुद्गल देखील जगामध्ये आपल्या स्वभावाने विद्यमान आहे। वस्तुस्थिती आम्ही बदलवू शकत नाही। जे पुद्गल द्रव्य स्पर्श रस गंध वर्ण सहित या जगामध्ये विद्यमान आहे ते विद्यमान आहे। आम्ही त्यांच्या ते आम्हाला म्हणत नाही की मला स्पर्श करा, मला माझा रस घ्या, हे म्हणत नाही। आणि इंद्रिय देखील आपल्या प्रदेशांमध्ये स्थित आहे, ते देखील त्या वस्तू स्वभावाकडे वस्तुतत्वाकडे पुद्गलाकडे जात नाही। आणि असं असताना सुद्धा एकमेक त्या ठिकाणी जात नसताना सुद्धा हा जीव मात्र त्यांना बघून त्यांचा भोग घेऊन हर्ष विषाद करतात आणि याचा आचार्यांना आश्चर्य आणि खेद वाटलेला होता। वास्तविकतः ज्ञेयांना जाणण्याचा या जीवाचा स्वतः स्वभाव आहे। यावर आपण प्रयोग देखील बघितलेला होता की आम्ही जे काही पुद्गल द्रव्य जगामध्ये बघतो आहे हे बघत असताना भोगही आम्ही घेतोय, पण भोगही घेत असताना आम्ही त्यामधल्या प्रतिक्रिया सोडू शकतो का हे आम्हाला बघायचंय। आम्ही तीव्रतेने कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब जे रिॲक्ट होतो, ही रिएक्शन आमची जर आम्हाला थांबवता आली, आम्ही जर त्याविषयी एकदम अंतरंगामध्ये हर्ष विषादाची भावना येऊ दिली नाही, तर आम्ही तशा प्रकारे कार्य करू शकतो का, हा प्रयोग आम्हाला करायचा आहे। आणि ही काही खूप अशक्यप्राय गोष्ट नाहीये। सवयीने आम्हाला ही पण गोष्ट जीवनात उतरवता येऊ शकते। भोग घेत आहे आणि भोग भोगत असताना उदासीन वृत्तीने मध्यस्थ भावाने आम्ही त्यावर ही चांगली आहे किंवा वाईट आहे आम्ही अशी प्रतिक्रिया न करता त्याचा भोग आम्ही उदासीन वृत्तीने घेऊ शकतो। कदाचित कधी कधी आमच्या ताटामध्ये एखादी आम्हाला खूप आवडणारी वस्तू असते आणि ती आवडणारी वस्तू असते की आम्हाला ते चवीने खावीशी वाटते, पण आम्ही हा प्रयत्न करू शकतो का की त्याच्यामधली जी आमची आसक्ती आहे ही आसक्ती सोडून आम्ही त्या पदार्थाचं सेवन करू शकतो का, याचा अभ्यास किंवा हा प्रयोग या गाथांच्या अनुषंगाने आम्हाला करायचा आहे। काल आपण ही गोष्ट बघितली आणि आता ह्याच अर्थाचा अमृतचंद्र आचार्य कलश ठेवत आहे। 222 नंबरचा कलश आहे। पूर्णेकाच्युत शुद्ध बोध महिमा बोध्यान बोध्यादयम् यायात कामपि विक्रियां ततैतो दीप प्रकाशादिव तद्वस्तु स्थिति बोध वन्द्यधीषणा
अज्ञानिनो रागद्वेषमयी भवन्ति सहजाम् मुच्यन्त्युदासीनताम्. हा ज्ञानी आत्मा कसा आहे तर पूर्ण एक अच्युत शुद्ध बोध महिमा असा हा आत्मा पूर्ण आहे. आज आम्हाला वाटते आम्ही अपूर्ण आहोत, पण हा जीव कोणत्याही समयी आणि कोणत्याही पर्यायीमध्ये अपूर्ण नाहीच आहे. आणि या पूर्णतेचं गणित असं आहे की पूर्णतेतून वजा काहीही झालं तरी याचं अस्तित्व पूर्ण रूपच राहतं आणि वजाही काही होऊ शकत नाही आणि याच्यामध्ये अधिक प्लस पण काही होऊ शकत नाही. असा हा आत्मा पूर्ण स्वरूपी आहे. प्रतिपर्यायी त्या पूर्ण अभिव्यक्त होतो आहे. असा एक रूप आहे. यांनी आपल्या एकतेला, धारावाहीपणाला, तत्पणाला, अन्वयपणाला कधी सोडलं नाही आणि या दृष्टीतून हा एक रूप आहे. ज्ञानाच्या पर्यायी बदलतील, पण ज्ञान गुण जो आहे तो ज्ञान गुण चैतन्य जे आहे ते चैतन्य रूपाने नित्य एक रूपतेला धरून असणार आहे. नंतर अच्युत आहे. हा स्वभावापासून कधीही च्युत झालेला नाही. याचा जर ज्ञान स्वभाव आहे, आनंद स्वभाव आहे, तर या स्वभावाला यांनी कधीही सोडलेलं नाहीये. ज्ञान स्वभाव आहे हा पर्यायी मध्ये देखील कदाचित विभाव रूपाने व्यक्त झाला. स्वभाव प्रगट झाल्यानंतर स्वभाव रूपाने आहे, पण याला ज्ञान स्वभावाला यांनी कधी सोडलं नाही. नंतर आनंद स्वभावालाही यांनी सोडलं नाही आणि या आनंद गुणाचीच विभाव परिणती सुख दुःख रूपाने आमच्या जीवनात सदैव धारावाही रूपाने विद्यमान आहे. असा हा एक अच्युत शुद्ध विकाररहित. आता विकाररहित बघत असताना दृष्टिकोन आम्हाला अलग लावायचा आहे. जेव्हा आम्ही शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विचार करतो, या अशुद्ध अवस्थेत कालिमा असणाऱ्या संयोगामध्ये बाह्य परिकरामध्ये सुद्धा आम्ही आमच्या शुद्धतेला बघू शकतो. पाण्यामध्ये आम्ही तुरटी फिरवतो, याचं कारण आम्ही त्या गढूळ पाण्यामध्ये शुद्धता बघितलेली आहे. कालिमा मिश्रित सुवर्णाची डली आम्ही जपून ठेवतो, कारण त्यामध्ये देखील यामध्ये इतकं % शुद्ध सोनं आहे हे आम्ही अशुद्ध अवस्थेतच अनुभवलेलं आहे. दुधामध्ये तूप आहे हे आम्ही दूध अवस्थेमध्येच मांडलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. अशा तऱ्हेने या आत्म्याचा आजचा जर अशुद्ध परिकर बघितला, हा परवस्तूच्या संयोगात आहे, शरीराच्या संयोगात आहे, कर्म याच्या जवळ विद्यमान आहे आणि अशा तऱ्हेने या सगळ्या आपट पसाऱ्यामध्ये हा वावरत असताना सुद्धा यांनी आपल्या शुद्ध स्वभावाचा कधीही त्याग केलेला नाही. आत्ताच्या या अवस्थेत आम्हाला तो दिसत नाही. आमची दृष्टी ती भेदक दृष्टी नाही, आम्हाला दिसत नाही, हा आमचा अपराध आहे. पण इथेही तो आमचा स्वभाव नित्य आहेच. अशा तऱ्हेने हा शुद्ध ज्ञान ज्याचा महिमा आहे असा हा आत्मा आहे. आणि केवळ स्वतःला आम्हाला स्वतःची स्वीकृती द्यायची आहे. समयसार ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये काही वाक्य असे आहे की जे आमच्या हृदयावर आम्हाला वज्रपटलासारखे अंकित करून ठेवायला पाहिजे. मी कोण, माझा स्वभाव काय, आणि हा स्वभाव या ठिकाणी आचार्यांनी सांगितलंय. अनेक गाथांमध्ये या स्वभावाचं वर्णन आचार्यांनी केलेले आहे. जशा काही 49वी जी गाथा आहे त्याच्यामध्ये देखील आचार्यांनी ते वर्णन केलेलं आहे. आणि वारंवार आम्हाला आमची आत्मविस्मृती होऊ नये म्हणून मी कोण आहे याची जाणीव आचार्य आम्हाला करून देतात आहे. आणि मी पूर्ण एक अच्युत अशा स्वभावमय शुद्ध स्वरूपाचा
मी आत्मा आहे, एवढं एक वाक्य जरी आमच्या मनपटलावर अंकित झालं आणि ते भवभवांतरी जर पुसल्या गेलं नाही, तर आम्हाला त्याचाच माध्यम पकडून आमच्या शुद्धतेची आम्हाला प्राप्ती करून घेता येते. अशा प्रकारचे हे काही वाक्य आम्हाला अशा प्रकारे ग्रहण करायचे आहे. जसे दिवा प्रकाश परपदार्थामुळे विकाराला प्राप्त होत नाही. दिव्यानी अनेक पदार्थ, त्याच्या ज्या परिकरात जे पदार्थ येतील त्या पदार्थांना प्रकाशित करण्याचं कार्य दीपक करतो आहे. पण दीपकानी शुभ वस्तू प्रकाशित केली काय, अशुभ वस्तू प्रकाशित केली काय, चांगली वस्तू प्रकाशित केली काय, वाईट वस्तू प्रकाशित केली काय, त्या दिव्यामध्ये मात्र चांगले वाईटपणा येणार नाही. दिवा दिवा रूप आहे, त्याच्यामध्ये काहीही स्थित्यंतर होणार नाही. त्याचं जे प्रकाशदानाचं कार्य आहे ते अव्याहतपणे तो करणार आहे. भलाई त्यांनी कितीही कोणत्याही वस्तू प्रकाशित कराव्या लागाव्या. त्याप्रमाणे विकाराला प्राप्त होत नाही. तद्वत हा ज्ञानी देखील ज्ञेय पदार्थांमुळे विकाराला यत्किंचित देखील प्राप्त होत नाही. नेहमी ज्ञानासाठी दीपकाचं उदाहरण दिलं जातं. दीपकामध्ये जसा विकार येत नाही तसं आमचं ज्ञान देखील अनंत ज्ञेयांना जाणतं. जाणण्याचं आमचं सामर्थ्य आहे. आणि कोणता पदार्थ जाणण्यात आला, अशुभातला अशुभ पदार्थ जरी ज्ञानाने जाणला तरी देखील त्यामुळे ज्ञानामध्ये कोणताही विकार येत नाही. किंवा शुभामधला शुभ पदार्थ जाणला तरी देखील ज्ञानामध्ये काहीही विभाव रूप परिणाम होत नाही, कारण तो ज्ञानाचा सहज स्वभाव आहे. अशा यथार्थ वस्तू स्वभावाच्या ज्ञानाने रहित असे हे अंध अज्ञानी जीव. त्यांना म्हटलेलं आहे अंध, अज्ञान अंधकार ज्यांच्या जीवनात आहे, म्हणून अज्ञानींनी ते अंध झालेले आहे आणि वस्तू स्वरूपाचं त्यांना यथार्थ ज्ञान नाही. त्यामुळे असे अज्ञानी जीव आपल्या स्वाभाविक उदासीनताला का बरं सोडतात आणि का बरे रागीत द्वेषी होतात. सहज स्वरूपामध्ये उदासीन रूपानी याचा अर्थ की अगदी त्याच्यावर कोणत्याही तऱ्हेची प्रतिक्रिया न देता. रागद्वेष चांगलं आहे म्हणणं ही पण प्रतिक्रिया आहे आणि हे वाईट आहे हे म्हणणं देखील प्रतिक्रिया आहे. दोन्ही बाजू सोडून तराजू जसा समतोल ठेवला जातो, कोणत्याही पारड्याकडे झुकला नाही तर काटेकोरपणे वजन झालं असं जसं म्हटलं जातं, त्याप्रमाणे आमच्या या मनाचा तराजू देखील पदार्थाच्या इष्टतेकडे किंवा अनिष्टतेकडे न झुकता केवळ जाणनरूप अशी त्याची जर ती वरची दांडी राहत असेल तर ती झाली सहज उदासीनता. उदासीनता म्हणजे उदास आहे, मन अप्रसन्न आहे हा अर्थ नाही लावायचा. की रागद्वेष न करता जो आमचा सहज स्वभाव आहे, या सहज स्वभावामध्ये स्थित राहणं हा आहे उदासीनतेचा अर्थ. म्हणून असा तो राहत का बरं नाही, समतेला प्राप्त का होत नाही आणि का रागी किंवा द्वेषी बनतो, याचा आचार्यांना खेद आहे. ज्ञानाचा स्वभाव ज्ञेयाला जाणणं हा आहे. दिव्याचा स्वभाव घटपटादी पदार्थांना प्रकाशित करणे हा आहे. असा वस्तूचा स्वभाव आहे. ज्ञेयाला जाणण्याने ज्ञानामध्ये काही विकार होत नाही, परंतु ज्ञेयास जाणून तेथे इष्टानिष्ट कल्पना करून आत्मा रागी द्वेषी होतो, हे मात्र अज्ञान आहे. पण काल जसं आम्ही बघितलं की हा ज्ञानाच्या कक्षेपर्यंत थांबतच नाही. आपली कक्षा ओलांडून कोणताही ग्रह पहा, प्रत्येक ग्रह आपल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतो. तो आपली कक्षा सोडून इकडे तिकडे कधीही जात नाही. पण आमचं ज्ञान मात्र आमची कक्षा ओलांडून अतिक्रमण करते
आणि इष्ट अनिष्ट बुद्धी करते आणि इथेच जीवाची फसगत होते, इथेच जीवाला कर्मबंध होतो. आणि असा वस्तू स्वभाव आहे. इष्टानिष्ट कल्पना करून रागी द्वेषी होतो. याबद्दल आचार्य खेद व्यक्त करतात की वस्तू स्वभाव असा असतानाही जीव अज्ञानी होऊन रागी द्वेषी का बरं होतो? आपल्या सहज उदासीन अवस्थेमध्ये लीन का राहत नाही? आणि हे आचार्यांचं खेद प्रदर्शन योग्यच आहे. कारण जो पावे तो शुभराग आहे, तोपर्यंत संसारी प्राण्यांचे अज्ञान पाहून करुणा उत्पन्न होते, तेव्हा खेदही होतो. आणि आचार्यांना याबद्दल खेद वाटतो, दुःख होतं. याचं कारण जरी ते मुनी अवस्थेत आहे आणि मुनी अवस्थेत मुनी पदाला बाधा येणार नाही अशा शुभ परिणामांनी देखील ते संयुक्त असतात. जेव्हा संज्वलनचा तीव्र राग त्यांच्या जीवनात असतो, त्यावेळेला तीव्र म्हणजे खूप प्रतिक्रिया, आमच्यासारखा प्रतिक्रिया देणारा राग नाही. तीव्र राग म्हटला तरी त्यांचा तीव्र राग म्हणजे की उपदेश देण्याचा भाव होणं, कोणी जर चुकत असेल तर त्याला सांभाळण्याचा परिणाम जीवनात येणं, किंवा अज्ञानी जीवांची ही रागद्वेष प्रवृत्ती पाहून त्यांच्या जीवनात सहज असा भाव येतो की पहा, या जीवांना हे वस्तुतत्व का समजत नाही, का आकलित होत नाही. अर्थात त्यांचा तो परिणाम त्यांच्या मुनी धर्माला बाधक असा नाही, तर संज्वलनचा तो अनुराग युक्त परिणाम त्यांच्या जीवनात आहे आणि तो असणं गैर देखील नाही. जर हा परिणाम त्यांच्या जीवनात नसता तर आम्ही शास्त्र अध्ययन करू शकलो नसतो. कुंदकुंदान आचार्यांच्या जीवनामध्ये शास्त्र लेखनाचा जेव्हा शुभ परिणाम आला, शास्त्राची निर्मिती झाली, अमृतचंद्र आचार्यांनी त्यावर टीका लिहिली. जयसेन आचार्यांनी आणखी सरळ भाषेमध्ये अमृतचंद्र आचार्यांच्या 300 वर्ष नंतर त्यांनी परत टीका लिहिली, संस्कृत टीका लिहिली. त्यानंतर आम्हाला हिंदी वचनिका लिहिणारे जयचंदजी छाबडा, त्यांनी त्या संस्कृत भाषेचं हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे. आणि हे सगळं जर आम्हाला सुगमतेने प्राप्त झालं नसतं तर कदाचित आम्हाला या त्यांचा शुभरागाचा परिणाम ग्रंथरचना मिळाली आणि म्हणून आमच्यासाठी आज मोक्ष मार्ग प्रशस्त आहे. आम्हाला मोक्ष मार्ग काय आहे हे माहिती झालं, आप्त काय आहे हे माहित झालं, गुरु कोण असतात आणि कसे असावे याची आम्हाला स्पष्ट कल्पना या माध्यमातूनच आलेली आहे, जी यांनी लिखित स्वरूपामध्ये आमच्यापर्यंत ही धरोहर पोचविलेली आहे. म्हणून हे त्यांच्या जीवनात असणं गैर नाही. परिपूर्ण अखंड अचल शुद्धता अशी ज्ञानाची महिमा आहे आणि समस्त ज्ञेय जाणणं हा ज्ञानाचा स्वभाव आहे. जाणताना रागद्वेष रूप न परिणमणे हा पण आत्म्याचा स्वभाव आहे. ज्याप्रमाणे दीपक सन्मुख असलेल्या सर्व पदार्थांना प्रकाशित करतो, पण त्यामुळे दीपकामध्ये काहीही विकृती येत नाही. वस्तुस्थिती तर अशीच आहे, पण अज्ञानी जीव वस्तुस्थिती जाणत नाही. तो पदार्थ इष्ट किंवा अनिष्ट मानून रागद्वेष करतो आणि आत्म्याचा सहज स्वभाव वितरागता त्याचा त्याग करतो. आणि असे का करतो याबद्दल आचार्यांना खेद वाटत आहे. सत्ता स्थित मोहादी कर्म उदयात येतात, त्यामुळे तो रागी होतो. त्यामध्ये सुद्धा जीवाचाच अपराध आहे, कारण तेही कर्म जीवानी पूर्वी आपल्याच अपराधानी बांधलेला आहे. आम्हाला वाटतं की कर्माचा या ठिकाणी दोष आहे, पण आचार्य म्हणतात हे जे कर्म तू बांधलेलं आहे त्यावेळेला देखील तुझी चूक झाली होती आणि म्हणूनच तुला कर्मबंध झालेला आहे. उदाहरणार्थ
रस्त्याने जात असलेल्या एखाद्या व्यक्तीला ठोकर लागली आणि यामध्ये दोष कुणाचा आहे? यामध्ये दगडाचा दोष नाही, व्यक्ती पाहून चालला नाही, हा व्यक्तीचा अपराध आहे. आणि प्रमादच अपराधाला जन्म देतो. निमित्तामुळे जीव अपराधी होत नाही. जीव नाना पदार्थांना जाणतो, हा त्याचा अपराध नाही. तो त्यात रागद्वेष करतो, हा अपराध आहे. स्वभावच्युतीच, त्यांनी स्वभाव सोडला, तो ज्ञानास्थित राहिला नाही आणि पुढची पायरी गाठली रागद्वेष करण्याची, ही त्याची स्वभावच्युती, हाच त्याचा अपराध आहे. भोगोपभोगाची सामग्री आम्हाला कधीही रागद्वेष करण्यास प्रवृत्त करत नाही. याचा अर्थ निमित्त अपराधी नाही, कर्मोदय निमित्त मात्र आहे आणि म्हणून कर्म अपराधी नाही. जीव आपल्या स्वात्मबोधापासून विमुख झाला, हा त्याचा अपराध आहे. रागादी भाव प्राकृतिक किंवा स्वाभाविक नाही. जरी हा असा रागरूप परिणत झालेला आहे, तरी हे रागाधिक जे विकार आहे हे काही स्वाभाविक नाही, म्हणजे शुद्ध आत्म्यामध्ये विद्यमान नाही किंवा प्राकृतिक पण नाही, हा त्याचा स्वभाव पण नाही. पर अपेक्षा रहित जो गुण वस्तूमध्ये असेल तर तो प्राकृतिक म्हटला जातो, स्वाभाविक म्हटला जातो. पण जेव्हा परसापेक्ष भाव होता तेव्हा तो प्राकृतिक नाही, तो विकार आहे. आणि जर स्वभावाचं त्यांनी अवलंबन घेतलं तर हा विकार देखील नष्ट होऊ शकतो. या कलशावर बनारसची दासजी लिहितात, जो दीपक रजनी समे चहू दिसी करे उद्योत. रजनी, रात्री, हा दीपक चारी बाजूंना प्रकाश करतो. प्रगटे घटपट रूप, मैं घटपट रूप न होत. घटपट प्रकाशित होतात, पण तो दीपक घटपट रूप होत नाही. त्यो सुज्ञान जाने सकल ज्ञेय वस्तू को मर्म. त्याप्रमाणे सुज्ञान, ज्ञानी हे सकल वस्तूचं ज्ञेयाचं मर्म जाणतात. ज्ञेयाकृती परिनवे पै तजेन आत्मधर्म. ज्ञानी असल्यामुळे तो जाणतो आहे सगळ्यांना, पण जाणत असताना देखील तो आत्मधर्म, न्यायपणा सोडत नाही किंवा रागद्वेष रूप परिणत होत नाही. ज्ञान धम अविचल सदा, गह विकार न होई. हा माझा ज्ञान स्वभाव हा निरंतर अविचल रूपाचा आहे, जाणन रूपाचाच आहे आणि याच्यामध्ये विकार होण्याचं काहीही कारण नाही. ज्ञान विरोध विमोहमय कबहू भूली न होई. राग विरोध विमोहमय कबहू भूली न होई. अशा प्रकारे माझ्यात कधीही हे होणार नाही. ऐसी महिमा ज्ञान की निहचे है घटमाई. अशा तऱ्हेची ही ज्ञानाची महिमा प्रत्येकाच्या घटमाही म्हणजे जीवनात आहे. मूर्ख मिथ्या दृष्टी तो सहज विलोके नाही. पण जो मूर्ख आहे, मिथ्या दृष्टी आहे, ज्याची बुद्धी भ्रमित आहे, विपरीत आहे, तो मात्र अशी वस्तुस्थिती जाणत नाही. परस्वभाव में मगन है ठाणे राग विरोध. तो परस्वभाव मध्ये मग्न राहतो आणि राग आहे असं तो मानतो. धरे परिग्रह धारणा करेन आत्मशोध. तो परिग्रह धारण करतो आणि आत्मा मात्र तो शोधत नाही. ही त्याची मिथ्यात्वाची भूमिका त्याच्या जीवनात त्याला पतनाला कारणीभूत होते. यानंतर आचार्य परत दुसरा कलश ठेवणार आहे की पुढील गाथेच्या उत्थानिकाच्या दृष्टीने. आणि पुढील गाथांमध्ये कर्मचेतना, कर्मफल चेतना, ज्ञान चेतना याचं वर्णन येणार आहे आणि त्याचा सुतोवाच करणारा कलश या ठिकाणी आचार्य ठेवत आहे. 223 नंबरचा कलश. राग द्वेष विभाव मुक्त महसो
नित्यं स्वभाव स्पृशः पूर्णागामी समस्त कर्म विकला भिन्नास्तदात्वोदयात् दूरारूढ चरित्र वैभव फलात् चञ्चच्चिदार्ची मयीं विन्दन्ति स्वरसाभिषिक्तभुवनां ज्ञानस्य संचेतनाम्. ज्ञानी जीव रागद्वेषादी विभाव भावांनी रहित अशा तेजाने नालेले आहे. म्हणजे ज्ञानीच्या जीवनात रागद्वेषादी विकारी भाव नाही आणि सहज ज्ञानाचं तेज जे आहे, मोह शब्द ठेवलेला आहे, महस, की ज्ञानाचं असं सहज तेज जे आहे, या तेजामध्ये ते संपूर्ण सिंचित झालेले आहे, नाहलेले आहे. सदैव आपल्या चैतन्य चमत्कार मात्र स्वभावाला स्पर्श करणारे आहे. ज्ञानीचं कार्य, ज्ञानाजवळ ज्ञानीचं कार्य काय असणार आहे, तर आपल्या ज्ञानाला प्रकाशित करणं हे त्याचं कार्य असणार आहे. म्हणून तो सदैव आपल्या चैतन्य चमत्कार मात्र स्वभावाला स्पर्श करत असतो. म्हणजे पर्यायी मध्ये देखील सतत त्याची ज्ञान पर्याय उदित रूपाची आहे. ज्ञान गुण त्याचा नित्य विद्यमान आहे. पूर्व आणि आगामी संपूर्ण कर्मांनी तो रहित आहे. पूर्वी त्याच्याकडून वाईट कृत्य घडलेलं असेल तरी देखील वर्तमान काळी त्याच्या जीवनामध्ये आता त्या आनंद रसाने तो भरीत असल्यामुळे त्याचं पूर्वबद्ध कर्म देखील संपूर्ण रहित झालेलं आहे. अपेक्षा वेगळी आहे. या ठिकाणी प्रत्याख्यान, प्रतिक्रमण आणि आलोचना, पूर्व काळी झालेले जे काही दोष आहे ते मिथ्या हो हे म्हणणं किंवा वर्तमान काळामध्ये स्वतःला सावरणं की ज्याच्यामुळे पूर्वीचं कर्म बदलणार आहे, नष्ट होणार आहे, ते झालं प्रत्याख्यान. मिथ्या दुक्कडम, माझे कर्म मिथ्या हो. प्रतिक्रमण, भूतकालामध्ये झालेल्या दोषांचं परिमार्जन. आणि भावी काळामध्ये जर त्याचा वर्तमान अगदी ज्ञानामध्ये निमग्न असेल, तो ज्ञानाचं स्वेदन करत असेल, तर त्याचं भविष्य देखील उज्ज्वल असणार आहे. म्हणून भावी काळ देखील संपूर्ण कर्मांनी रहित आहे. तसेच वर्तमान काळी कर्माच्या उदयापासून ते भिन्न आहे आणि वर्तमान काळी आत्मस्वभावामध्ये आहे. हीच त्यांची एका दृष्टीने आलोचना आहे. 3 गोष्टी: भूतकाळामधलं कर्म, त्याचं प्रतिक्रमण, वर्तमान काळी आत्मतत्वामध्ये सजग अवस्था, ही त्याची आलोचना. आणि याचा परिपाक भविष्य कालामध्ये देखील ज्ञान स्वभावी असणं हे प्रत्याख्यान. की भविष्यकालीन ही चूक मी करणार नाही, ही चूक माझ्या जीवनात न हो, ही भावना, हे प्रत्याख्यान. अशा तऱ्हेने कर्माच्या उदयापासून भिन्न आहे. असे ज्ञानी दूरारूढ अतिशय करून अंगीकृत चारित्र्याच्या वैभवाच्या सामर्थ्याने, म्हणजे संपूर्ण परद्रव्याच्या त्यागाच्या सामर्थ्याने, आपल्या निजरसाने संपूर्ण विश्वाचा अभिषेक करणाऱ्या अशा ज्ञानाच्या समीचीन चेतनेला अनुभवतात. अशा प्रकारे अतिशय स्वभावी असं त्यांचं या ठिकाणी चारित्र्य प्रगट झालेलं आहे. आणि या चारित्र्याच्या वैभवाच्या परिपाक म्हणून जणू काही संपूर्ण विश्वाचा अभिषेक करणाऱ्या ज्ञानाला, म्हणजे केवल ज्ञानाला अशा तऱ्हेने ते अनुभवतात. ती चेतना सदैव चमकणाऱ्या अशा चैतन्य ज्योती स्वरूप आहे. भावार्थ पहा.
ज्यांचे रागद्वेष नष्ट झाले आहे, ज्यांनी चैतन्य स्वभावाचा स्वीकार केलेला आहे, ज्यांचे अतीत, अनागत आणि वर्तमान कर्माचे ममत्व नाहीसे झाले आहे, असे ज्ञानी. या 3 गोष्टी आल्या: अतीत, अनागत, वर्तमान, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचना. असे ज्ञानी संपूर्ण परद्रव्यापासून भिन्न होऊन उत्कृष्ट चारित्र्याचा अंगीकार करतात. दुरारूढ हा शब्द वापरलेला आहे की आरूढ झाले आहे चारित्र्यावर. आणि आरूढ हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा त्याला गती असते. म्हणजे एखाद्या व्यक्ती घोड्यावर आरूढ झाला, रथावर आरूढ झाला, म्हणजे गतीचं सूचक आहे, वेगवानतेचं सूचक आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने शब्द त्यांनी चूज करताना देखील हा शब्द अशा तऱ्हेचा वापरलेला आहे. म्हणून त्या जागी संपूर्ण परद्रव्यापासून भिन्न होऊन असा उत्कृष्ट चारित्र्याचा अंगीकार करतात. चारित्र बलाने कर्मचेतना आणि कर्मफल चेतनेपासून भिन्न. 2 शब्द नवीन आलेले आहेत, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना. आणि 3रा शब्द येणार आहे ज्ञानचेतना. जेव्हा ज्ञान स्वभावामध्ये असतं, ज्ञानाला ज्ञानाने जाणलं जातं, तेव्हा ती ज्ञानचेतना. जेव्हा पराचं कर्तृत्व स्वतःकडे घेतलं जातं तेव्हा ती कर्मचेतना. आणि जेव्हा पराचं भोक्तृत्व स्वतःकडे घेतल्या जाते तेव्हा ती कर्मफल चेतना. 2 चेतना, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना, या अज्ञान रूप चेतना आहे आणि ज्ञान चेतना जीवाचा स्वभाव रूप आहे. म्हणून अशा कर्मचेतना आणि कर्मफल चेतनेपासून तो भिन्न आणि चैतन्य परिणाम स्वरूप अशा ज्ञान चेतनेचा अनुभव करतात. तात्पर्य हे समजावे की प्रथमतः तर आगम, स्वसंवेदन आणि अनुमान प्रमाणाने कर्मचेतना आणि कर्मफल चेतनेपासून भिन्न ज्ञान चेतनेचे स्वरूप समजून घ्यावे. त्याचे श्रद्धान प्रतीती दृढ करावी. हे अविरत, देशविरत आणि प्रमत्त संयत अवस्थेमध्येही होतात. आणि ही ज्ञान चेतना 4थ्याही गुणस्थानात आहे, 5व्याही मध्ये आहे आणि 6व्यातही आहे. आणि जेव्हा हा अप्रमत्त अवस्था होते तेव्हा आपल्या स्वरूपाचे ज्ञान करतो. जेव्हा 7व्या गुणस्थानामध्ये जातो त्यावेळेला अप्रमत्त दशा आहे. आणि अप्रमत्त दशेमध्ये आता त्याच्या जीवनात जरी संज्वलनचा मंद उदय सुरू असला तरी बुद्धिपूर्वक कषायांचा अभाव आहे. आणि त्यामुळे त्याचा उपयोग पूर्णतः आत्मतत्वाशी एकाकार झालेला आहे. तेव्हा पूर्वी जसे ज्ञान चेतनेचे श्रद्धान होते त्या ज्ञान चेतनेमध्ये लवलीन होतो. तेव्हा श्रेणी चढून केवल ज्ञान प्राप्त करून साक्षात ज्ञान चेतना रूप होतो असे समजावे. याच्यावरचं आणखी थोडं भावार्थाचं स्पष्टीकरण उद्याच्या याच्यात आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्जायाणम, नमो लोये सवसाहुणम.